आता थेट जाऊयात नागपूरमध्ये काँग्रेसचं सध्या त्या ठिकाणी आंदोलन सुरू आहे। सरसंघचालक मोहन भागवत यांनी जे वक्तव्य केलेलं आहे त्या वक्तव्याच्या विरोधात सध्या नागपूरमध्ये युवक काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे। अयोध्येमध्ये श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा झाली तेव्हा देश मुक्त झाला असं वक्तव्य केलेलं होतं डॉक्टर मोहन भागवत यांनी। आणि त्याच वक्तव्याच्या विरोधात सध्या नागपूरमध्ये युवक काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे। आमची बस एकच विनंती आहे की मोहन भागवत एक लेले ना देश के दलालों को देश के दलालों को काँग्रेसचे कार्यकर्ते आज नागपुरात आरएसएस विरोधात आंदोलन करत आहे। दृश्यांमध्ये तुम्ही पाहू शकता देवडिया काँग्रेस भवन जो मध्य नागपुरात आहे त्या ठिकाणातून काँग्रेसचे कार्यकर्ते अचानक बाहेर पडले आणि ते संघ मुख्यालयाच्या दिशेने जाऊ इच्छितात। जवळपास 1 किलोमीटर अंतरावर संघ मुख्यालय आहे, मात्र कुठल्याही परवानगी शिवाय आणि पूर्वसूचनेशिवाय हा आंदोलन होत आहे। त्यामुळे पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी दिलेली नाही आणि पोलीस बाहेर निघालेल्या कार्यकर्त्यांना आत ढकलण्याचा प्रयत्न करत आहे। सरसंघचालक मोहन भागवत यांनी राम मंदिराची स्थापना जेव्हा अयोध्येत झाली तेव्हा खऱ्या अर्थानं देश मुक्त झाला अशा आशयाचा एक वक्तव्य काही दिवसापूर्वी केला होता आणि त्याचाच विरोध आज जो आहे तो युवक काँग्रेसकडून केला जात आहे। आणि जोरदार रेटारेटी जी आहे ती या ठिकाणी पोलिसांसोबत युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची सुरू आहे। युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चीब हे या ठिकाणी उपस्थित आहे। सोबतच महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष जे आहेत कुणाल राऊत आहे तेही या ठिकाणी उपस्थित आहे। तुम्ही पाहू शकता की राष्ट्रीय अध्यक्ष जे आहे युवक काँग्रेसचे उदय भानू यांना अटक करण्यात करो एंटी नेशनल स्पीच की है ये बोल के कि देश को अभी आजादी मिली है, इसको माफी मांगनी पड़ेगी। आरएसएस चीफ को माफी मांगनी पड़ेगी। भगत सिंह, महात्मा गांधी, चंद्रशेखर आजाद, सुभाष चंद्र बोस सबका अपमान किया है। जितने लोग देश के लिए शहीद हुए उन सबका अपमान किया है, इसको माफी मांगनी पड़ेगी। वो शायद 70 साल तक गुलामी में होंगे लेकिन देश गुलामी में नहीं था। आरएसएस को माफी मांगनी पड़ेगी। तुम्ही पाहू शकता की पोलिसांनी आता कार्यकर्त्यांना ताब्यात घेणं सुरू केलं आहे आणि या ठिकाणी जोरदार धक्काबुक्की जी आहे ती होत आहे। खरं पाहिलं तर अचानकच आज हा आंदोलन जो आहे तो सुरू करण्यात आला, कुठलीही परवानगी याच्यासाठी घेण्यात आलेली नाही आणि त्यामुळेच पोलिसांनी या आंदोलनाला आता बळाचा वापर करून थांबवण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे। कुणाल राऊत जे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष त्यांनाही ताब्यात घेण्यात आलेला आहे। हे बघा ज्या प्रकारनी मोहन भागवतजीचं स्टेटमेंट आला, आमचे स्वतंत्र सैनिक आमचे फ्रीडम फायटर्स यांचा अपमान यांनी केला आहे, याचा विरोध मध्ये युथ काँग्रेस रस्त्यावर उतरले। याचा अगोदर पण असे ज्या प्रकारे अमित शहानी पण स्टेटमेंट केलं त्या प्रकारे आम्ही सगळेचे सगळे इथे आज रस्त्यावर आहोत। कुणाल राऊत आणि उदय भानू चीब जे राष्ट्रीय अध्यक्ष आहे आणि महाराष्ट्र प्रदेशचे युवक काँग्रेसचे अध्यक्ष आहे, दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे आणि आता पोलिसांची गाडी जी आहे ती यांना ताब्यात घेऊन या ठिकाणातून निघालेली आहे। मात्र उर्वरित कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी अद्यापही आंदोलन करत आहे आणि त्यामुळे या रस्त्याची वाहतूक जी आहे ती पूर्णपणे कोलमडलेली आहे आणि पोलिसांकडून प्रयत्न केले जात आहे आणखी गाड्या ज्या आहेत या ठिकाणी आणून जे उर्वरित कार्यकर्ते आहेत यांना ताब्यात घेण्यात यावं। मात्र काँग्रेसचे कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झालेले आहे आणि जवळपास 1 किलोमीटर अंतरावर जो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मुख्यालय आहे त्याकडे जाण्याचा काँग्रेसच्या कार्यकर्त्याचा प्रयत्न आहे। मात्र आता पोलिसांनी बळाचा वापर करून कार्यकर्त्यांना ताब्यात घेणं सुरू केलं आहे
अनेक कार्यकर्ते रस्त्यावर झोपून पोलिसांना अडवण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र आता पोलीस आक्रमकपणे बळाचा वापर करून या सर्व कार्यकर्त्यांना एक एक करून ताब्यात घेत आहे. मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो या संपूर्ण परिसरामध्ये आहे. तुम्ही पाहू शकता RSSचा जो गणवेश आहे त्याचे काही प्रातिनिधिक कपड्याचे तुकडे जे आहेत ते काँग्रेसचे कार्यकर्ते, युवक काँग्रेसचे कार्यकर्ते या ठिकाणी भिरकावण्याचा प्रयत्न करत आहे आणि हळूहळू एक एक कार्यकर्त्याला काँग्रेस पोलिसांकडून ताब्यात घेतलं जात आहे. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, ABP माझा, नागपूर. तर नागपूरमध्ये सरसंघचालकांच्या विरोधात काँग्रेसचं सध्या आंदोलन सुरू आहे. काही आंदोलकांना पोलिसांनी आता ताब्यात घेतलेलं आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.